भीमदादा. कपिल, दिलीस तू चिठ्ठी? दिलं पत्र. तुम्ही जसं जसं सांगितलं होतं तसंच झालं. पण एक गोष्ट मला नाही समजली. तुम्ही हे सगळं का केलं? रमाला तुझ्यासारखं शिक्षणाच्या मार्गावर आणायचं ह्यासाठी. पण चिठ्ठी देऊन ती अभ्यासाच्या मार्गावर कशी जाईल? लग्न झालंय तुझं? नाही. मग तुला नाही कळणार जेव्हा एका बायकोच्या हातामध्ये तिच्या नवऱ्याच्या नावाने कुठल्या दुसऱ्या मुलीच्या नावाचं पत्र हातात पडतं तेव्हा तिला कसं वाटतं. एखादी पोरगी ह्यांना का चिठ्ठी पाठवण? अगं ताई, काही असेल भीमदादा आल्यावर विचार ना. यात एवढा विचार करण्याची गरज काय आहे? बरोबर बोलतोय तू. पण तवर मी वाट तरी कशी बघू? मन बेचैन होतंय. दीपक, तू ह्या चिठ्ठीबद्दल कुणाला काय बोलू नको, ठीक आहे? मी येते लगेच. दली मावशी, मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. काय झालंय, बोल ना. नाही दे नको, आपण बाहेर जाऊ, चला ना. रमा, काय झालं दलिया, मला घेऊन कुठे चाललीस? अगं अशी कोणती गोष्ट आहे जी हित नाही सांगू शकत? चला तुम्ही. दीपक, याला काय झालं? रमा डलिया आजीला घेऊन कुठं चालली? मला नाही माहित. काय झाल्या बिगर रमा? डलिया आजीला बाहेर घेऊन जाणार नाही. आता बोल, काय झालं? मावशी, तुम्हाला एक गोष्ट विचारायची. हा बोल ना. तुम्हाला माझा नवरा कसा वाटतो? कसे वाटतात म्हणजे काय रमा? म्हणजे ते तसे आहेत काय की माझ्याशिवाय कुणा दुसऱ्या मुलीशी त्यांचे संबंध? काय ग, काय झालंय का? आणि अशी का बोलतेस तू? ती जी चिठ्ठी तुला देऊन गेला त्यात काही लिहिलं होतं का? मी ह्यांना चिठ्ठीबद्दल काय नाही सांगू शकत, नाही तर ह्यांच्या मनात माझ्याच नवऱ्याबद्दल किंमत कमी होईल. नाही मावशी, काल रात्री एक वाईट स्वप्न बघितलं, तोच विचार करते. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशिवाय दुसऱ्या कुणाला सांगू नाही शकत ना. बघ रमा, भीम दिसायला तर सुंदर आहेच आणि शिकलेला पण आहे. अशी तर कुठली पण मुलगी त्याला पसंत करू शकते. भीम जेवढा चांगला आहे त्याला मी जेवढं ओळखू शकले त्यावरून मी दाव्याने सांगू शकते की भीम तुझ्या व्यतिरिक्त कोणाकडे बघत पण नसल. आणि तू जे स्वप्न बघितलंय ना, इसरून जा त्याला. नक्की ना मावशी? हो हो, पक्का. चल आता आपलं काम कर आणि मलाही माझं करू दे. ऐका ना, काय? तुमच्यासाठी चिठ्ठी आली होती. अच्छा, कोणी पाठवलीये? काय लिहिलंय यात? मी पण ना. दाखव. तू कुठे एवढी शिकली सवरलेली आहेस की तुला कळेल ह्याच्यामध्ये काय लिहिलंय, कोणी पाठवलंय. मलाच वाचावं लागेल. फ्राम गोमती असं लिहिलंय याच्यात. अच्छा, आता हे कोणी सांगितलं तुला? नक्की त्या दीपकनी सांगितलं असेल, हो ना? तो मुलगा पण ना. पण चांगलं झालं की पत्र पूर्ण इंग्रजीत लिहिलंय, नाहीतर काय काय सांगितलं असतं. पण काय लिहिलंय ह्याच्यात? रमा, माझ्यासाठी आलंय ना पत्र, मी आतमध्ये जाऊन वाचून घेईन आरामात.
हाय भीमराव, इट हॅज बीन असं काय लिहिलंय ह्याच्यात जे मला नाही सांगू शकत? तसं तर सगळ्या गोष्टी सांगतात, स्वतःच म्हणतात नवऱ्या बायकोत काय लपवायचं नसतं, स्वतःच लपवतात. पण ही गोमती आहे कोण? आणि माझ्या नवऱ्याला का बरं चिठ्ठी पाठवती? याचा शोध तर घ्यायला लागल. ताई, भीमदादाने पत्रात काय लिहिलंय सांगितलं का? ऐका, तुम्ही सगळे माझं नीट ऐका. सेठजींनी या कारखान्यासाठी एक नवीन मॅनेजर नियुक्त केलंय. आजपासून आपण सगळे त्यांच्या हाताखाली काम करणार. याय साहेब. ऐकलं? मी आहे तुम्हा सगळ्यांचा नवीन मॅनेजर. आपापलं काम करायचं. जी साहेब. रामजी, काय करतोयस तू? जी, काम करतो. चेहरा बघून तर वाटतंय की झोपतोयस तू. जा, चेहरा धुवून ये. ऐकलं नाहीस? चेहरा धुवून ये. साहेब, तुम्ही हे चुकीचं करताय. तुम्ही कारण नसताना रामजीला अपमानित करताय. हे समजा तुम्ही यासाठीच करताय ना, कारण की रामजीची तुमच्याशी जुनी दुश्मनी आहे. कोण आहेस तू? हा, चौकीदार? बाहेर चौकीदारी कर. रामजी तुझा मित्र असेल ऑफिसच्या बाहेर. या ठिकाणी तुम्ही सगळे वर्कर आहात आणि मी तुमचा मॅनेजर. आणि एवढं वाईट वाटतंय तर भरा दंड आणि काम सोडून निघून जा. अहो पर साहेब. पुरंजन, जा बाहेर जा. आता तू पण जा, चेहरा धुवून ये. व्यवस्थित धू. झोप गेलेली नाही तुझी अजून. पुन्हा धू, पुन्हा धू. ऐक रे, आज घरी जाशील तर तू तुझ्या पोराला भीमरावाला सांगशील की मी त्याच्या वडिलांसोबत काय केलंय. म्हणजे त्याला पण कळायला हवं की त्याच्या बेशिस्तपणाची शिक्षा त्याचा बाप भोगतोय आणि दररोज भोगणार. कारण की आजपासून कॉलेज नंतर जो काही वेळ मिळेल
मी इथे येईन मॅनेजर बनून आणि रोज येणार. दीपक, आतमध्ये जाऊन बघ ना, ते काय लिहिते ते. अगं बघायचं काय त्यात, अभ्यासच करत असतील. वा रे भीमराव वा, हे लई चांगलंय. तसं तर तू नेहमी सांगतो की नवरा बायकोने एकमेकांना साथ द्यायला पाहिजे, पण तू तर इथं बसून आयटीत अभ्यास करायला बसलाय आणि तिकडं रमा बिचारी दुकानात एकटी बसून दुसऱ्यांच्या चपला शिवते. अगं ए फुलिया, आता शिक्षण बिक्षण घेतलंय, आता बघ पुढची गव्हर्नरच होणार आहे ही. इथं बसून काय चपला बिपला शिवणार आहे? भाषणात किती बी बोलू दे की समधी कामं सारखीच आहेत म्हणून, पर मानणार थोडंच आहेत हे. भाऊ, तुम्ही जसं बोलताय तसं अजिबात नाहीये. तर मग आणखीन काय गोष्ट आहे की तू तुझ्या बायकोच्या दुकानात एकदा फिरकून सुद्धा नाही बघितलंस? बिचारी रमाला किती वाईट वाटत असेल, नाही का रमा? हा, इकडे येऊन बसा. जे काय लिहा वाचायचं असेल ते इथंच बसून करा. जवळ असतील तर बघू तरी शकन काय करतात हे ते. नाही रमा, मी दुकानात नाही येऊ शकत. अरे तेच तर ती विचारते की का नाही त्याच्या दुकानात जाऊ शकत. काय माहित काय चालत असतं यांच्या डोसक्यात. म्हण बायकोच्या दुकानात नाही जाणार. नक्कीच हे लांब राहून त्या चिठ्ठीतलं उत्तर देत असतील. ह्यांना नाही वाटत आहे माझ्या जवळ यावं म्हणून दुकानात येत नाहीयेत, पण मी पण ह्यांना इकडे बोलल्याशिवाय नाही राहणार. मग सांग भीम, का नाही जाऊ शकत बायकोच्या दुकानावर? काही नाही, असंच काहीतरी. तुम्हाला इथंच बसायला लागल. रमा, तू पण या सगळ्यांच्या बोलण्यामध्ये आलीस का? तू पण समजून घे ना, मी नाही येऊ शकत. इकडे येऊन अभ्यास करा ना, मग कुणी काही बी नाही बोलणार. नाही रमा, मी इथेच ठीक आहे. जरा समजून घेत जा तू पण. नाही ऐकायचं मला काय. तुम्हाला इकडे यावंच लागल. तुम्हाला रमा, माझं तू शपथ नको घालूस भीमला. भीम तुझ्या ह्या दुकानात यासाठी नाही येत. जेव्हा भीम छोटा होता तेव्हा आम्ही सगळ्यांनी मिळून चपला आणि बुटांचं दुकान उघडलं होतं. तेव्हा बाबांनी याला शपथ घातलेली की आयुष्यात त्यानं अशा कुठल्याच दुकानात नाही जायचं. तुम्ही दोघे मला वचन द्या, या दुकानात कधी नाही येणार. पण का बाबा? कारण की तुला शिकायचंय. बाबा, मी तुम्हाला वचन नाही देऊ शकत, कारण की माझं अभ्यासात जास्त मन नाही लागत. पण मी तुम्हाला वचन देतो बाबा, मी अभ्यास करणार. हो रमा, आणि हे सगळं मी तुला ह्यामुळे सांगितलं नाही कारण तुझा उत्साह मावळला असता, तुला वाईट वाटलं असतं. मला नव्हतं माहिती का बाबांनी तुमच्याकडून असं वचन घेतलं होतं. काही हरकत नाही. पण चूक तुमचीच आहे. तुम्ही सगळं स्पष्ट सांगितलं असतं तर मी हट्ट नसतं केला. तुमची बायको आहे, समजून घेतलं असतं. मनाला नसतं लागलं आणि वाईट बी नसतं वाटलं. तुम्ही बी नवरा आहात, तुम्ही बी सगळं स्पष्ट सांगायला हवं मला. काय बी लपवायची गरज नाहीये असं तुम्हीच म्हणता ना. काय लिहिलंय ह्यात? मला कळतंय रमा की तुला नेमकं काय वाटतंय. नाही, काय नाही. ते पत्र आलं होतं ना, त्याचं उत्तर लिहितोय. पण आता मला संस्कृत शिकायला सुद्धा जायचंय, त्यामुळे वेळ होतोय. विचार करतोय की आधी शिकवणीला जाऊ आणि मग येताना निवांत बसून उत्तर लिहील गोमतीला. निघतो मी. हा, दली मावशी, तुम्हाला हे साधे सरळ वाटतात ना? हे तर इथं बसून त्या गोमतीला उत्तर लिहित होते आणि अजून बी लिहणार आहेत म्हणे.
काय लिहितायत काय माहित. मालक, काहीतरी चिट्ट्याचा पटांचा नवीन खेळ सुरू आहे बघा. कोणता खेळ? माहित नाही, काही समजलं नाही बघा. इडियट. दोघे भाऊ राहतात, त्याच चाळीमध्ये राहता, तरी पण तुम्हाला कळलं नाही? काही कामाचे आहात की फक्त जोडे चमकवण्याच्या कामाचे आहात की त्यात चेहरा दिसेल? मालक, जेवढी माहिती मिळाली तेवढी सांगितली. पुढे काही कळलं तर सांगेन म्या. पूर्ण सांगायचं. होय मालक. हो, आठवण आली. घासलेटचे पैसे घेऊन गेला होतास ना तू? होय मालक. पण आग तर लावलीच नाहीस अजून. काय, पैसे खाल्लेस का? नाही मालक. अहो, नरक मिळेल मला मी तर तुमच्या धोका केला तर. अहो, आग लावायच्या आधी हवेची दिशा बघणं जरुरीचं असतं बघा. हवा आपल्या बरोबर असेल तर आग लवकर लागती आणि धडधड करून जळतं पण वेगाने सगळं काही. ठीक आहे, तर जा मग बघ, हवेचा झोतही आणि चिठ्ठीचं गुपितही. वय. आणि लक्षात ठेव, जर का आग लावली नाहीस तर मी जाळून खाक करेन तुला. आमच्याच वाडीमध्ये येऊन आम्हाला शहाणपणा शिकवतोय. याला तर धडा शिकवावाच लागेल. इथून जाणार की नाही तू? सर, ज्या भागामध्ये सरकारी लाईट नाही लागलेत तिथे कशा पद्धतीने लावल्या जातील? अर्ज लिहून दे, ती मी आपल्या उच्च अधिकाऱ्याला देईन. 2-3 दिवसात लागेल लाईट. ठीक आहे सर, आत्ता लिहून देतो मी. हे घ्या सर, तुमच्या अधिकारी सरांना नक्की द्या. तसं कुठे तुझी चाळ? हे ह्या इथून सरळ गेलं की डाव्या अंगाला. अच्छा, खालच्या जातीच्या चाळीतला आहेस? खालच्या जातीचं आहेस? तुमच्यासाठी असेल कदाचित. तशी कुठली जात खालची नसते सर. तुमच्यासारख्या खालच्या जातीतल्या लोकांसाठी काय अंधार आणि काय उजेड. जर भूत आणि भविष्यच अंधारात आहे तर ही लाईट पेटवून काय उपयोग आहे? चल निघून जा इथून. तुम्ही एका बाजूला ह्यामध्ये तेल टाकून इकडे उजेड करताय आणि दुसऱ्या बाजूला माझा भाग पूर्ण अंधारमय करताय. हे करत असताना तुम्हाला जराही वाईट वाटत नाहीये? सोडा हे. पण आता मी तुमच्या समोर उजेडाबद्दल बोलतोय. यामुळे आमचं भविष्य अंधारात राहील. गैरसमजामध्ये नका राहू तुम्ही. तुम्हाला कळणारही नाही केव्हा आमची पूर्ण जात त्या अंधारातल्या दलदलीतून बाहेर येऊन तुमच्या सोबत उभी राहील. माझ्या चाळीत लाईट तर लागणार सर. मी स्वतः लावणार. तुम्ही आणि तुमचे सरकार लावणार. सरकारी सुविधांवर सगळ्यांचा हक्क समान आहे, तुमचाही आणि आमचाही. ठीक आहे, मग लावून घे तू. मी तर रोज येतो तेल टाकायला.
बघूया. चल रे.